मला माहिती आहे आता आदिवासी विकास विभागामध्ये जी काही भरती निघालेली आहे, ही फक्त 10वी पासवर असणार आहे. मित्रांनो असं नाही की आता 10वी पासवर म्हणल्यावर पेपर सोपा येईल किंवा कॉम्पिटिशन कमी असेल, तर आता याला प्रत्येक माणूस या ठिकाणी फॉर्म भरणार आहे पहा. वयोमर्यादा सुद्धा पाहिली तर या ठिकाणी जर जास्त आहे पहा. त्यामुळे प्रत्येक या ठिकाणी अप्लाय करणार आहे. त्याचबरोबर जे स्पर्धा परीक्षा करणार आहे ते सुद्धा अप्लाय करणार आहे. त्यामुळे आपल्याला कॉम्पिटिशनमध्ये जर टिकायचं असेल, तर योग्य दिशेने अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. त्यामुळे बघा आपण या ठिकाणी एक पी-डी-एफ तयार केलेली पहा. पी-डी-एफ मित्रांनो या ठिकाणी ₹249 ला असणार आहे मित्रांनो. जर तुम्ही आत्ता जर पी-डी-एफ घेतली तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी 100% फायदा होईल. कारण की तुम्ही आत्तापासून अभ्यासाला लागाल. आपल्या हातामध्ये जे काही दिवस बाकी आहेत पहा, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो या पी-डी-एफ आपल्याला खूप महत्त्वाच्या असणार आहेत पहा. बरोबर आहे की नाही? त्यामुळे आता दिवस कमी आहेत पहा. आता एकदा ऑनलाईन फॉर्म झाले का लगेच आपले हॉल तिकीट येणार आणि लगेच एक्झाम चालू होणार. त्यामुळे लवकरात लवकर पी-डी-एफ घेऊन टाका. जो काही आपला फोनपे नंबर दिसतोय खाली पट्टीवरती 9325230448 या नंबरला ₹249 फोनपे, गुगल पे करा. त्याच नंबरला याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी एका मिनिटामध्ये तुम्हाला सगळ्या पी-डी-एफ पाठवून देईल अभ्यासक्रमानुसार. सर्व विषय असणार आहे मित्रांनो या ठिकाणी. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी घ्यायचं आहे पहा. आणि मित्रांनो हा सरकारी जॉब आहे पहा. पगार सुद्धा या ठिकाणी 8व्या वेतन आयोगानुसार चांगला होईल पहा. त्यासोबत मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला फक्त या व्हिडिओची पी-डी-एफ पाहिजे असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या स्पेशल आदिवासी विकास विभागासाठी एक WhatsApp ग्रुप तयार केला आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा मला एस-एम-एस करा की ग्रुपला जॉइन करा. त्या ठिकाणी हॉल तिकीट संदर्भामध्ये अपडेट, फॉर्म भरायची जे काही फॉर्मची लिंक आहे, सगळं काही तुम्हाला मिळून जाईल. तर जो काही नंबर आहे मला WhatsAppला मेसेज करा, ग्रुपला जॉइन करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सहज क्लिक करा. लगेच ग्रुप तुम्ही जॉइन होऊन जाल. चला मित्रांनो पहिला प्रश्न आहे आपला आईसारखी मायू आईच अलंकार आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे पहा. तर मित्रांनो अनन्वय अलंकार आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अनन्वय अलंकार. पहा पुढचा प्रश्न आहे जे चकाकते ते सोनं नसतं या वाक्याचा प्रकार ओळखा. जे चकाकतं ते सोनं नसतं. मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर हे मिश्र वाक्य आहे, लक्षात ठेवायचं आहे. जे चकाकतं ते सोनं नसतं हे काय मिश्र वाक्य आहे का? खालीलपैकी कोणत्या नामांची अनेक वचने होतात? खालीलपैकी कोणत्या नामांची अनेक वचने होतात? तर मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक बी सामान्य नाम आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आहे सामान्य नाम. मग हरीण गवत खाते या वाक्यामध्ये कोणता काळ आलेला आहे? तर मित्रांनो हरीण गवत खाते यामध्ये आपल्याला काळ कोणता दिसून येतोय तर सांगा पटकन. वर्तमान काळ मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे वर्तमान काळ. बघा शास्त्रीय नियम, नित्य घटना, त्रिकाल सत्य, सुविचार, म्हणी हे नेहमी साधे वर्तमान काळात असतात पहा. दिलेलं वाक्य मित्रांनो हे आपल्याला वर्तमान काळामध्ये पाहायला मिळत आहे. खालीलपैकी कोणता शब्द जोड शब्द नाहीये? तर जोड शब्द नाही मित्रांनो कोणता आहे? एकदम सोपा प्रश्न आहे. खिडकी, खिडकी नाही पहा. खिडकी एक स्वतंत्र शब्द, मूळ देशी शब्द आहे पहा. हा 2 अर्थपूर्ण शब्द एकत्र येऊन बनलेला नाही. त्यामुळे तो सामासिक शब्द या प्रकारामध्ये मोडत नाही. उपसर्ग साधित शब्द आपल्याला निवडायचा आहे मित्रांनो. उपसर्ग साधित. तर ऐन वेळ ऑप्शन क्रमांक सी हा काय उपसर्ग साधित शब्द आहे पहा. नेक्स्ट आहे पहा प्रतिष्ठा या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी मानम रातब हा झाला याचा समानार्थी शब्द पहा. नेक्स्ट आहे पहा पुढीलपैकी कोणता शब्द कानन या शब्दाचा समानार्थी शब्द नाही आहे? कानन. तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे कानन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही? तो ऑप्शन क्रमांक बी व्याल याचं बरोबर उत्तर आहे पहा. ब्रह्मांड आठवणे याचा अर्थ काय पहा? ब्रह्मांड आठवणे याचा अर्थ ओळखायचा आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा ब्रह्मांड आठवणे म्हणजेच काय? तर भीती वाटणे. ऑप्शन क्रमांक सी भीती वाटणे याचं बरोबर उत्तर आहे पहा. वळणावरचे पाणी वळणावर जातं या वाक्यामधील दोन्ही ठिकाण वळण या शब्दाचा अर्थ काय आहे? तर लक्षात ठेवा घराण्याची रीत. लक्षात ठेवायचं आहे घराण्याची रीत याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा इच्छिलेली वस्तू देणारे झाड या शब्दसमूहासाठी योग्य शब्द आपल्याला निवडायचा आहे. तर याला मित्रांनो काय म्हणतात? कल्पवृक्ष. ऑप्शन क्रमांक डी कल्पवृक्ष याचं बरोबर उत्तर आहे पहा. कल्पवृक्ष म्हणजे आपण जी इच्छिलेली वस्तू आहे ते देणारं काल्पनिक झाड असतं आणि कामधेनू म्हणजेच इच्छिलेली गोष्ट देणारी काल्पनिक गाय याला आपण कामधेनू असं म्हणतो. दोन्ही पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत. विकास विभागामध्ये जर आपल्याला नोकरी पाहिजे असेल तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावं लागणार आहे पहा. आता ही जरी 10वी पासवर असली तर याला भरपूर उच्च शिक्षित लोक MPSC करणार आहे तसेच सगळे या ठिकाणी फॉर्म भरणार आहे तलाठी भरती करणार आहे. त्यामुळे यांना जर कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला जर टिकायचं असेल तोंड द्यायचं असेल यांना तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावी लागणार आहे पहा. टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. वयोमर्यादा सुद्धा या ठिकाणी चांगली आहे. पगार सुद्धा चांगला आहे मित्रांनो आणि सरकारी जॉब आहे पहा.
आपल्याला जर ही पोस्ट घ्यायची असेल तर लवकरात लवकर आपल्याला अभ्यास करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आत्तापासून जर आपण या ठिकाणी 10,000 प्रश्न घेतले आणि वाचायला सुरुवात केली तर पेपर येईपर्यंत आपली बघा या ठिकाणी 4 ते 5 वेळा रिव्हिजन होणार आहे. तुम्ही नंतर जरी प्रश्न घेतले तर रिव्हिजन कमी होईल, तुम्हाला मार्क सुद्धा कमी येतील. त्यामुळे आत्ताच तुम्ही या ठिकाणी ₹249 ची PDF घ्यायची मित्रांनो. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. सर्व विषयाचा सखोल अभ्यास जबरदस्तपणे या ठिकाणी तुम्हाला MCQ तसेच वन लाइनर भेटणार आहे. सोबत एका वर्षाच्या चालू घडामोडी सुद्धा मिळणार आहेत पहा. त्यामुळे लवकरात लवकर ज्यांना खरोखर या ठिकाणी पोस्ट मिळवायची आहे, जे खरोखर सीरियस आहेत, त्यांनीच या ठिकाणी घ्या. ₹249 आपण कुठेही पेट्रोलला, कुठं जेवलो तरी खर्च होतात किंवा चिकन जरी घेतलं तरी खर्च होतात. पैशाकडे पाहायचं नाही अशा वेळेस. आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करायचा आहे पहा. संधी आपल्याला चालून आलेली पहा. आता मुंबई उच्च न्यायालयाची संधी होती. पुन्हा आपल्याला या ठिकाणी 416 पदासाठी मित्रांनो ही भरती आहे. याचा सुद्धा आपल्याला लाभ करून घ्यायचा आहे पहा. 10वी पासवर असणारे प्रत्येक ज्यांना जर कुठं ना कुठं सरकारी जॉब मिळवायचा असेल, तर प्रत्येक फॉर्म भरणं गरजेचं आहे आणि प्रत्येक एक्झाम देणं गरजेचं आहे. कारण की जेवढी जास्त आपण एक्झाम देऊ तेवढा आपला एक्सपिरियन्स येतो आणि तेवढं आपलं सिलेक्शन व्हायचे चान्सेस वाढतात. त्यामुळे जास्त काही सांगत नाही. 10,000 प्रश्न भेटणारे मित्रांनो ₹249 फोनपे, गुगल पे नंबर तुम्हाला दिसतोय. 9325230840 या नंबरला तुम्हाला ₹249 टाकायचे आहेत आणि त्याच नंबरला तुम्हाला या ठिकाणी WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा किंवा हा QR जरी स्कॅन केला तरी सुद्धा तुम्ही पेमेंट करून या ठिकाणी PDF आणि नोट्स घेऊ शकता. ₹249 नोट्स असणार आहेत. टोटल 10,000 प्रश्न मिळणार. सर्व विषय असणार आहेत पहा. वाक्याच्या काय प्रश्न मित्रांनो, वाक्याच्या क्रियापदाच्या रूपावरून खालीलपैकी कोणता वाक्याचा प्रकार होत नाही? तर कोणता होत नाही मित्रांनो, संयुक्तार्थी याचं बरोबर उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक बी, संयुक्तार्थी. नेक्स्ट क्वेश्चन पहा, एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे या शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. याला मित्रांनो काय म्हणतात? अनन्योक्ती असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक ए, अनन्योक्ती. पुढचा प्रश्न मित्रांनो, आम्ही जातो आमच्या गावा या वाक्यामध्ये विधेय कोणतं आहे? तर आम्ही जातो आमच्या गावा या ठिकाणी जातो हे मित्रांनो विधेय पहा. लक्षात ठेवा मित्रांनो, जातो. विधेय म्हणजे वाक्यामधलं क्रियापद असतं. सगळ्यांनी लक्षात ठेवा, विधेय म्हणजे वाक्यातलं काय असतं मित्रांनो? क्रियापद असतं. या ठिकाणी जाण्याची क्रिया झाली म्हणून हे विधेय पहा. समजलं? पुढचा प्रश्न मित्रांनो, पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात या वाक्यामध्ये उद्देश आपल्याला ओळखायचा आहे. तर दात मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे दात. उद्देश म्हणजे वाक्यातला असतो मित्रांनो कर्ता. समजलं? बघा शोभा देणारे कोण आहेत? दात आहेत. म्हणून या ठिकाणी दात हे या ठिकाणी कर्ता आहे पहा, म्हणजे उद्देश. समजलं? पुढचा प्रश्न मित्रांनो, अतिशय धनसंपन्न हा अर्थ नसलेला शब्द खालील पर्यायातून शोधायचा आहे. तर बघा नृसिंह, नृसिंह याला समानार्थी नाही पहा. नृसिंह या शब्दाचा अर्थ काय होतो? नरांमध्ये सिंहासारखा श्रेष्ठ नरसिंह असं होतो. या शब्द प्रामुख्याने पराक्रम, शौर्य किंवा सामर्थ्य दर्शवण्यासाठी वापरला जातो. तसेच हा विष्णूच्या एका अवताराचं नाव आहे आणि याचा संपत्तीशी काही संबंध नाही. गर्भ श्रीमंत कुबेर आणि नवकोट नारायण हे सगळे मित्रांनो श्रीमंताला समानार्थी शब्द आहेत पहा. खाली दिलेल्या शब्दापैकी मत्सुदी या शब्दाचा योग्य विशेषण कोणतं होईल? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल पहा. ऑप्शन क्रमांक डी, चतुर याचं काय पहा योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आहे चतुर. पुढचा प्रश्न आहे पहा, म्हणे बापडा. काय प्रश्न आहे? म्हणे बापडा बेटे आपला ही अव्यय कोणत्या प्रकारामधली आहेत? मित्रांनो ही व्यर्थ उद्गाराची अव्यय आहेत पहा. लक्षात ठेवायचं आहे व्यर्थ उद्गाराची अव्यय. दिलेल्या पर्यायापैकी म्हणे बापडा बेटे आपला ही काय आहेत? व्यर्थ उद्गाराची अव्यय आहेत. राम आंबा खातो यामध्ये जातो आपल्याला ओळखायची पहा. खातो खाली अंडरलाईन आहे. तर हे काय मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे खाण्याची काय झालेली या ठिकाणी क्रिया झालेली म्हणून हे झालं क्रियापद. राम आंबा खातो हे झालं मित्रांनो या ठिकाणी क्रियापद. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे मित्रांनो, मी स्वतः त्याला पाहिलं खालीलपैकी अधोरेखित शब्द कशाचा प्रकार आहे? मी स्वतः त्याला पाहिलं. तर मित्रांनो हे आत्मवाचक सर्वनाम आहे. ऑप्शन क्रमांक डी हे काय मित्रांनो? आत्मवाचक सर्वनाम आहे. लक्षात ठेवायचं आहे आत्मवाचक सर्वनाम. नेक्स्ट पहा, देव देव सासू सासवा. तसं केळ्याचा अनेक वचन काय होईल? तर केळ्याचा अनेक वचन होईल मित्रांनो केळी. लक्षात ठेवायचं आहे केळी होईल. ऑप्शन क्रमांक ए. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, सलाते हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर सलाते हे मित्रांनो कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? हे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी द्वितीय विभक्तीचे प्रत्यय आहेत. लक्षात ठेवायचं आपल्याला द्वितीय विभक्ती. उंदीरचं उंदरीन तसं बोक्याचं काय होतं? तर मित्रांनो
बोक्याचं होतं बघा भाटी. आंधळ्यामध्ये लंगडी गाय शहाणी या म्हणीची समानार्थी म्हण आपल्याला कोणती नाही विचारलंय मित्रांनो. तर बघा कसायला गायल धार्जिनी हे या ठिकाणी याचं बरोबर उत्तर आहे पहा. बघा या ठिकाणी जर पाहिलं कसायला गाय धार्जिनी ही म्हण आंधळ्या गायत लंगडी शहाणी या म्हणीची समानार्थी म्हण आपल्याला नाही पहा. षटकर्णी म्हणे काय प्रश्न आहे मित्रांनो पुढचा. षटकर्णी म्हणजे अनेकांना समजण्याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक सी अनेकांना समजणे. खाली दिलेल्या शब्दसमूहासाठी पर्यायामधून योग्य शब्द निवडायचा आहे पहा. सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर दिसणारा प्रकाश. तर याला काय म्हणतात मित्रांनो संधी प्रकाश असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक बी संधी प्रकाश आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. खरवड काढणे. मित्रांनो खरवड काढणे म्हणजेच काय खूप टाकून बोलणे याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा खूप टाकून बोलणे. खाली दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. वक्ता. वक्ताचा विरुद्धार्थी शब्द होईल श्रोता. वक्ता म्हणजे बोलणारा आणि श्रोता म्हणजे ऐकणारा. नेक्स्ट मित्रांनो देशाच्या एखाद्या भागामध्ये लष्करी कायदा अंमलात आणताना मूलभूत हक्कावर निर्बंध लादण्याचा अधिकार कोणाला आहे. तर मित्रांनो कोणाला आहे तर संसद याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक सी संसद. पुढचा प्रश्न मित्रांनो आंचलिक पंचायत कोणत्या राज्यामध्ये ओळखली जाते. तर ही मित्रांनो आसाम या राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक ए आसाम या राज्यामध्ये ओळखली जाते. भारतामध्ये कोणत्या साली सर्वप्रथम स्त्री पोलिसांची नेमणूक करण्यात आली होती. तर कोणत्या साली करण्यात आली होती मित्रांनो तर 1955 मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे. कधी 1955. भारतीय राज्यघटना कधी अंमलात आली. तर भारतीय राज्यघटना मित्रांनो कधी अंमलात आली तर 26 जानेवारी 1950ला ही अंमलात आली पहा. 26 जानेवारी 1950. भूपृष्ठापासून 180 ते 2000 किलोमीटर उंचीवर कोणती कक्षा असते. तर या ठिकाणी मित्रांनो कोणती कक्षा असते तर निम्न कक्षा असते पहा. ऑप्शन क्रमांक सी निम्न कक्षा. ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारक ऑक्सिजन स्वीकारतो व त्यातून हायड्रोजन विस्थापित होतो त्या अभिक्रियेला काय म्हणतात. तर मित्रांनो त्या अभिक्रियेला काय म्हणतात ऑक्सिडीकरण असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक ए ऑक्सिडीकरण. पेलाग्रा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. तर मित्रांनो पेलाग्रा हा जो काही रोग आहे हा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. तर जीवनसत्व ब याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक सी जीवनसत्व ब. पेलाग्रा मित्रांनो हा रोग जीवनसत्व ब म्हणजे व्हिटॅमिन B3च्या नियासिनच्या कमतरतेमुळे होतो. हे एक प्रकारचं मित्रांनो काय कुपोषण आहे पहा जे शरीरामध्ये B3 किंवा नियासिनच्या कमतरतेमुळे आपल्याला उद्भवते ज्यामुळे त्वचेवर परिणाम होता अतिसार होतो. त्याचबरोबर मित्रांनो हे जे काही महत्त्वाचे लक्षण आहे ते आपल्याला दिसून येतात. भारताचे जागतिक क्षेत्रफळाचे प्रमाण किती टक्के आहे. तर किती मित्रांनो 2.42% याचं बरोबर उत्तर आहे. 2.42%. पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्राचा अक्षांश विस्तार टिंबटिंब उत्तर अक्षरवृत्त ते टिंबटिंब उत्तर अक्षरवृत्त दरम्यान आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पहा 15°44 ते 22°6 उत्तर अक्षरवृत्त दरम्यान आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो बंगाल बिहार आणि ओरिसा या 3 प्रांताचं 4 विभाग करून प्रत्येक विभागामध्ये फिरती न्यायालय स्थापन करण्यात आली. तर सन 1970 ही फिरते न्यायालयाची सुधारणा कोणत्या गव्हर्नर जनरलने केली होती. तर मित्रांनो कोणत्या आता केली होती तर लॉर्ड कॉर्नवालिसने केली होती पहा. ऑप्शन क्रमांक बी लॉर्ड कॉर्नवालिस. लिज्झा या विषाणूमुळे कोणता रोग होतो. तर मित्रांनो लिज्झा या विषाणूमुळे कोणता रोग होतो तर लक्षात ठेवायचं आहे पहा रेबीज हा रोग होतो पहा. ऑप्शन क्रमांक डी रेबीज. रेबीज कायमुळे होतो तर कुत्रा चावल्यामुळे होतो पहा. अपृष्ठवंशी प्राण्यांचा दुसरा सर्वात मोठा गट कोणता आहे. अपृष्ठवंशी प्राण्याचा दुसरा सर्वात मोठा गट कोणता आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी मोलुस्का आहे पहा. ऑप्शन क्रमांक सी मोलुस्का. की शंखशास्त्राचा अभ्यास म्हणजे कशाचा अभ्यास. तर शंखशास्त्राचा अभ्यास म्हणजेच मोलुस्कांचं कवचेचं बरोबर उत्तर आहे पहा. समजलं. प्रकाश संश्लेषणामध्ये प्रकाशावर आधारित प्रक्रियेचं महत्त्वाचं कार्य काय आहे. तर मित्रांनो महत्त्वाचं कार्य काय आहे तर NADPH आणि ATPची निर्मिती करणे पहा. खालीलपैकी कोणता सूक्ष्मजीव प्रोबायोटिक वर्गामध्ये मोडत नाही. प्रोबायोटिकमध्ये मोडत नाही तर लक्षात ठेवायचं आहे पहा आपल्याला याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी स्टेफोलोकस याचं बरोबर उत्तर आहे पहा. वनस्पतीमध्ये प्रकाराष्टी जबाबदारी मुख्य कार्य खालीलपैकी कोणता आहे. तर कोणता मित्रांनो पाणी आणि पोषक तत्वाचं वहन करणे याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी.
कोणता अन्न घटक हा अपचन असूनही आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे? तर तंतू मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तंतू. बटाट्याचा कोणता भाग खाण्यायोग्य असतो? तर मित्रांनो आपण बटाट्याचा खोड खातो पहा लक्षात ठेवा खोड. व्हेन इट ऑल बिगन हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? तर मित्रांनो राकेश मारिया यांनी हे लिहिलं आहे पहा. 2025 मध्ये आर्य समाजाच्या स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाली? तर मित्रांनो 150 वर्ष मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा किती 150. आर्य समाजाच्या स्थापनेला 10 एप्रिल 2025 रोजी किती झाली? 150 वर्ष कंप्लीट झाली पहा. नुकतेच प्रकाशित झालेलं खाद्यावरचे स्टार्च हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या पोलीस अधिकाऱ्याने लिहिलं आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन्स क्रमांक सी गजानन राजमाने याचं बरोबर उत्तर आहे पहा. भारतामधील पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त कोण आहेत? तर व्ही.एस. रामादेवी याचं बरोबर उत्तर आहे लक्षात ठेवायचं आहे व्ही.एस. रामादेवी. पंतप्रधान कार्यालयाचे बदललेलं नाव सांगायचं आहे पहा. तर सेवा तीर्थ याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सेवा तीर्थ. तुम्ही इथपर्यंत आले असाल तर लवकरात लवकर सर्वांनी फोनपेमध्ये जा, गुगल पेमध्ये जा, पेमेंट करा मित्रांनो. पेमेंट केल्यानंतर लगेच तुम्ही हे प्रश्न घेऊन टाका. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही अत्यंत या ठिकाणी तुमच्या करिअरच्या बाबतीत सिरियस आहात. तुम्हाला काही ना काही आपल्या जिंदगीमध्ये येऊन सरकारी जॉब घ्यायचा आहे आणि कुठं ना कुठं आपल्याला लगेच ह्या वर्षी जॉब मिळवायचा आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पी-डी-एफ घ्यायची पहा. जितकी जास्त रिव्हिजन तितकं जास्त या ठिकाणी आपला फायदा होणार आहे. तितका जास्त आपला स्कोर येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. आता वेळ आहे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो फक्त आय-एम-पी क्वेश्चन्स आपण हे काढलेले आहेत. सर्व विषय यामध्ये इन्क्लूड असणार आहे पहा. ₹249 मित्रांनो ह्या पी-डी-एफ असणार आहेत पहा. 9325230840 या नंबरला तुम्हाला ₹249 पाठवायचे आहेत. मी एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ्स तुम्हाला पाठवून देईल पहा. बघू नका लगेच फोनपेमध्ये जा, निर्णय घ्या. निर्णय घेणारा व्यक्ती हा आयुष्यामध्ये कधीच मागं राहत नाही. नाही तर मकर बघायचं माझे पैसे जाते आणि मी डुबलो तर काहीच होणार नाही मित्रांनो. तुमचं या ठिकाणी फक्त वेळ वाया जाणार. तुम्ही फक्त या ठिकाणी बघा आता एवढे ₹1000 फॉर्मची फी भरायची आणि आपण एवढ्याकडे पाहायचं. परत जाण्या-येण्याचा खर्च. परंतु जर तिथे जाऊन काहीच आलं नाही किंवा आपला अभ्यासच नसेल तर काहीच फायदा होणार नाही. ₹249 ह्या पी-डी-एफ असणार आहेत. 10,000 प्रश्न असणार आहे मित्रांनो. यामध्ये सर्व विषय आपल्याला मिळणार आहेत मित्रांनो. लवकरात लवकर फोनपे, गुगल पेमध्ये जा आणि हा क्यूआर स्कॅन करा किंवा हा जो काही नंबर आहे या नंबरला ₹249 सेंड करा. मी एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ्स तुम्हाला प्रोव्हाइड करेल आणि तुम्ही लगेच अभ्यासाला लागा. दिवसाची रात्र करा, रात्रीचा दिवस एक करा, परंतु अभ्यास करा आणि ही पोस्ट आपली हातातून गेली नाही पाहिजे पहा.